आज ब्रिज कोर्सचा 36वा दिवस आहे. स्टँडर्ड 9 साठी मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि 2 चा. आज त्यातला सब्जेक्ट आपण मॅथमॅटिक्स पार्ट 1 चा मधला पार्ट आहे तो. टॉपिक आहे रेशो अँड प्रपोर्शन आणि सब टॉपिक डायरेक्ट व्हेरिएशन अँड इनवर्स व्हेरिएशन. डे 36 class 9 subject mathematics part 1 topic ratio and proportion subtopics direct variation and inverse variation. Learning outcomes: solve the problem based on direct variation and inverse variations. Okay, important points. Direct variation: if there is a direct variation between x and y, then symbolically it is written as x is directly proportional to y and x divided by y is कॉन्स्टंट. या ठिकाणी डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर त्यांचा रेशो कॉन्स्टंट असतो. म्हणजे x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y असेल तर त्यांचा जो रेशो आहे तो काय असतो, कॉन्स्टंट असतो. ओके, म्हणजे द इनवर्स व्हेरिएशन: इफ देयर इज अ इनवर्स व्हेरिएशन बिटवीन a and b, then it is can be written as a inversely proportional to y and product of these numbers is constant. a into b हा कॉन्स्टंट असणार आहे. म्हणजेच काय पहा, या ठिकाणी व्यस्त चलन आणि समचलन आहे. थोडक्यात हे प्रकार आपल्या या ठिकाणी पाहायचे आहेत. कंप्लीट द फॉलोइंग टेबल. इफ x इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू y, देन आता या ठिकाणी पाहायचं आहे x ची व्हॅल्यू दिली 1, y ची व्हॅल्यू दिली 8. आता या दोघांचा रेशो जो आहे तो x डिवायडेड बाय y इक्वल टू 1/8 आहे. मग 1/8 येण्यासाठी रेशो कॉन्स्टंट म्हणजे 4 as 8 32 म्हणजे 1/8. आता इथं 56 म्हणजेच किती आलं पाहिजे 56 ला, इथं वरती इथं 8 यातला कॉमन फॅक्टर बघा किती येणार आहे 7 into 8 म्हणजे इथं 7 into 8 केलं तर 56 येईल. म्हणजे रेशो काय येईल 1/2 येईल त्या ठिकाणी रेशो. म्हणजे हा रेशो कॉन्स्टंट आला पाहिजे या ठिकाणी. ओके, आता इथं 12 आहे म्हणजे ज्या ठिकाणी बा रेशो आहे 1/8, इथं x ची व्हॅल्यू 12 आहे, y ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करायची. म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. y इक्वल टू 8 into 12 म्हणजे 96. ओके, म्हणजे इथं रेशो कॉन्स्टंट येतो 12 के 12 12 8 96 म्हणजेच 1/8 हा कॉन्स्टंट रेशो होतो. In the above example, x divided by y equal to 1/8 is a constant. इथं सर्वांचा रेशो 1/8 येतो. हे लक्षात ठेवा. डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर त्या व्हेरिएबलचा रेशो जो असतो तो कॉन्स्टंट असतो. ओके, then next, if x is inversely proportional to b, then a equal to a and b 26 12 10 60 dash dash. आता हे आपल्याला कॅल्क्युलेट, आता या दोघांचे म्हणजेच a into b हे जे मल्टिप्लिकेशन हे कॉन्स्टंट असते. म्हणजे a ची व्हॅल्यू 20 घ्या, 20 into 6 म्हणजे 120. ओके, आता या ठिकाणी 120, इथं या दोघांची मल्टिप्लिकेशन करा 120 ला. आता इथं 60 ला कितीने मल्टिप्लाय केल्यानंतर येईल बघा 120. म्हणजेच a ची व्हॅल्यू 60 दिलेली आहे आणि b आपल्याला कॅल्क्युलेट करायचं इक्वल टू 120. याचा गुणाकार 120 असणार कॉन्स्टंट असेल. म्हणजेच b इक्वल टू 120 डिवाइड बाय 60. हे कॅन्सल होईल 6 as to 12. ओके, म्हणजे इथं काय येणार आहे 2 येईल. त्या ठिकाणी b ची व्हॅल्यू दिलेली आहे. म्हणजेच a into 40 इक्वल टू 120. म्हणजेच a इक्वल टू 120 डिवाइड बाय 40. बघा हे काय लिहितं 4 × 12 म्हणजे 3 येईल. म्हणजे जिथं काय नाही 3. यात बघा यांचा गुणाकार जो आहे तो सर्वांचा 120 येतो. याचाही गुणाकार 120 येतो. याचा गुणाकार सुद्धा 120 येतो. म्हणजे ज्या ठिकाणी सांगता येईल अबो एक्झाम्पल a into b इक्वल टू 120 इज कॉन्स्टंट. म्हणजे 120 त्या ठिकाणी कॉन्स्टंट असणार आहे. हे लक्षात ठेवायचं आहे. इनवर्स प्रपोर्शन असेल तर त्यांचा मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट असते. डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर त्यांचा रेशो कॉन्स्टंट असतो. ओके, एक्झाम्पल m is directly proportional to n,
n equal to 7 when m equal to 154, then find the m if n equal to 14. ओके, आता या ठिकाणी आपल्याला n आणि पहिल्या टर्म मध्ये n आणि m ची व्हॅल्यू होती, त्यावरून आपल्याला k ची व्हॅल्यू काढायची आणि नंतर k ची व्हॅल्यू काढल्यानंतर आपला एक व्हेरिएशनचं इक्वेशन काढायचं. ओके, सोल्युशन m is directly proportional to n, therefore m equal to k n. आता ही प्रपोर्शनेटिव्ह साइन जाऊन त्या ठिकाणी कॉन्स्टंट देऊ, त्याला k ला काय म्हणतो, k इज द कॉन्स्टंट ऑफ व्हेरिएशन. व्हेरिएशन कॉन्स्टंट आहे, हा इन्व्हर्सली डायरेक्टली प्रोपोर्शनलचा सिम्बॉल जाताना इक्वल टू k येतो. ओके, आता पहिल्यामध्ये इक्वेशन मध्ये आपल्या व्हॅल्यू ठेवता येईल, m ची व्हॅल्यू ठेवता येईल आणि n ची व्हॅल्यू ठेवून k ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करता येईल. m इक्वल टू बघा 154, n इक्वल टू 70, तर 7 ने डिवाइड करा तिकडं, k इक्वल टू 154 डिवाइड बाय 7, डिवाइडिंग बोथ साइड बाय 7, देन k इक्वल टू 22. आता k च्या इक्वेशन काय तयार होतं, k ची व्हॅल्यू ठेवायची या ठिकाणी, therefore m equal to 22 n. दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन, याला इक्वेशन ऑफ व्हेरिएशन म्हणतात. आता आपल्याला या इक्वेशन मध्ये n ची व्हॅल्यू ठेवली की m ची व्हॅल्यू मिळेल. बघा, नाउ n इक्वल टू 14 is given, therefore put n equal to 14 in equation number 1. इक्वेशन 1 मध्ये n ची व्हॅल्यू ठेवली की आपल्याला m ची व्हॅल्यू मिळेल. m equal to 22 into 14, m equal to multiplication of these two is 308, म्हणून m ची व्हॅल्यू आपल्याला कॅल्क्युलेट करता येईल या पद्धतीने. नेक्स्ट, a is inversely proportional to b. हे वाचताना कसं वाचायचं, a is inversely proportional to b, b equal to 3 and a equal to 40. Find b when a equal to 15. आता पहिल्याच्या दोन व्हॅल्यू दिले जातात, हे तुम्हाला k ची व्हॅल्यू काढायला देतो, व्हेरिएशन कॉन्स्टंट आहे तो काढायला दिला जातो, त्यावरून नंतर इक्वेशन, तर व्हेरिएशन इक्वेशन तयार होईल, त्यातून दिलेल्या व्हेरिएबलची व्हॅल्यू ठेवा, दुसऱ्याची व्हॅल्यू आपल्याला मिळते. सोल्युशन a equal inversely proportional to b, therefore a equal to k into 1 upon b. k is the constant of variation. आता इथं या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल साइज जाईल, त्या ठिकाणी काय येणार आहे, k येईल. k हा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल व्हेरिएशन आहे. ओके, आता देन k इक्वल टू b, k into a into b, म्हणजे हा क्रॉस मल्टिप्लिकेशन इथं होईल, म्हणजे इक्वेशन काय मिळालं, k इक्वल टू a into b, k इक्वल टू 40, b इक्वल टू 3, देन k इक्वल टू 120, म्हणजे याची मल्टिप्लिकेशन काय येईल, 120. मग आता ही इक्वेशन मध्ये हा ठेवा, याच्यामध्ये ठेवा, म्हणजेच a इंटू b इक्वल टू 120. आता a इंटू b हे जे आहे ते 120, इक्वेशन ऑफ व्हेरिएशन आला. आता तुम्हाला a ची व्हॅल्यू दिलेली आहे इथं, या ठिकाणी a ची व्हॅल्यू ठेवा, b ची व्हॅल्यू मिळेल आपल्याला, म्हणजेच काय येईल पहा, a इक्वल टू 15 is given, put the value of a in equation number 1, in equation number 1. ओके, इक्वेशन 1 a into b आहे, म्हणजे 15 into b equal to 120, dividing by 15 on both side, b equal to 120 divided by 15, dividing both side by 15. आता इथे भागाला, हे किती येते भागवा, b equal to 8, 15 8 20 असे, म्हणजे b ची व्हॅल्यू किती आली, 8. या पद्धतीने आपल्याला काढायचं, म्हणजे दोन्ही व्हेरिएशन आपल्याला जमली पाहिजेत. डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर काय असतं, हा जो x डिवाइड बाय y हा रेशो कॉन्स्टंट असतो, आणि इन्व्हर्स व्हेरिएशन असेल तर x इंटू y इक्वल टू k असतो. हा दोन्ही मधला फरक लक्षात ठेवा, उदाहरण सोडवणं सोपं जाईल. एक्सरसाइज पाहता, कंप्लीट द फॉलोइंग टेबल. फर्स्ट, if m is directly proportional to n, then इथं व्हॅल्यू दिले तर m आणि n च्या पहिले 2 आणि 10 दिले, त्याच्यावरून आपल्याला k काढता येईल. नंतर इथे m चे दिले, त्यावरून n चे काढता येईल, n चे दिले m कॅल्क्युलेट करता येईल, m चे दिले n कॅल्क्युलेट करता येईल. बघा आता हे सोडवू आपण. सोल्युशन, m is directly proportional to n, therefore m equal to k n. Equation, k is the constant, equation of variation, therefore m equal to 2 k into 10. आता इथे m ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे, इथं आपण 2 घेतली. ओके, n ची व्हॅल्यू 10 दिली ते घेतली. आता म्हणजे k ची व्हॅल्यू काढा, therefore k equal to 2 divided by 10, dividing both side by 10. आता या ठिकाणी भाग जर बे बे पंचे 10, म्हणजेच k equal to 1 by 5. k ची व्हॅल्यू आली, पुट इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 यामध्ये ठेवा, काय ते पहा, k equal to 1 by 5 into n. हे इक्वेशन 1 2 आलं. ओके, आता आपल्याला इथं m ची व्हॅल्यू ठेवली का n ची व्हॅल्यू मिळेल, इथं या ठिकाणी n ची व्हॅल्यू ठेवली का m ची मिळेल. ओके,
now m equal to 5, m equal to ही value क्या, m equal to 5 is given. Put the in equation 2, equation 2 काय by ही equation 2 आहे, म्हणजेच therefore m equal to 1/5 into n. m ची व्हॅल्यू ठेवा 5. ओके, n equal to 5 m, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेतले आधी, आणि n equal to 5 into 5 equal to 25. उत्तर काय येणार त्याचं 25, म्हणजे n ची व्हॅल्यू काय येणार आहे 25. देअर n equal to 25. आता नेक्स्ट पुट n equal to 60 in equation number 2. Therefore equation 2 m equal to 1/5 into 60, म्हणजे इथं n ची व्हॅल्यू आपण किती ठेवली 60 भागाला 5 1 5 5 दुणे 10, म्हणजे किती आलं 12, म्हणजे m equal to 12. m ची व्हॅल्यू किती आली 12. ओके, then put m equal to 18. Therefore m equal to 1/5 into n, then n equal to 5 m. इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, आणि आता m ची व्हॅल्यू ठेवून द्या 18, n ची व्हॅल्यू 18 ठेवून द्या. ओके, म्हणजे n equal to 5 into 18. Therefore n equal to 90, n equal to 90. या पद्धतीने हे ऍक्टिव्हिटी आपल्याला कंप्लीट करता येईल. ओके, नेक्स्ट, if x is directly proportional to inversely proportional to y, then x 4 y 25 x 5 हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. ओके, आता इनव्हर्सली प्रोपोर्शनल असेल तर इक्वेशन काय येईल पहा, x is inversely proportional to y, therefore x equal to k 1/y. k is the variation constant, therefore k equal to x y. इक्वेशन नंबर 1 याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे इथं, but x equal to 4 and y equal to 25. Put this value in equation number 1. Therefore k equal to 4 into 25, k equal to 100. आता या ठिकाणी या सर्वांचा जो गुणाकार आहे तो किती आला पाहिजे 100 आला पाहिजे. तुम्ही तोंडी सुद्धा काढू शकता, 5 into किती कराल 20 येईल, इथं 10 into 10 100 येईल, 50 into 2 इथं 100, पण आपण सॉल्व्ह करून उत्तर काढू. एक्स वाय इक्वल टू 100, दिस इज द इक्वेशन ऑफ व्हेरिएशन. आता या ठिकाणी एक्स ची व्हॅल्यू दिली, आपण एक्स ची व्हॅल्यू पुट केली की वाय ची व्हॅल्यू मिळेल. Therefore now x equal to 5, x equal to काय घ्यायचंय 5 is given. Put in equation number 2, equation 2 का xy equal to 100. Therefore 5y equal to 100, x ची व्हॅल्यू ठेवली आपण, y equal to 100 divided by 5. Therefore y equal to 20, y ची व्हॅल्यू किती आली 20. त्यानंतर y ची व्हॅल्यू आता आपल्याला 10 घ्यायची आहे. Put y equal to 10, equation number 2, xy equal to 100, then 10x, x ची व्हॅल्यू आपण 10, y ची व्हॅल्यू 10 ठेवली, म्हणजे 10x equal to 100, x equal to 100 divided by 10, x equal to 10. x ची व्हॅल्यू किती आली या ठिकाणी 10 आली. ओके, आता या ठिकाणी x equal to पुट करायचं 50, x equal to put x equal to 50 in equation number 1. Therefore 50y equal to 100, या ठिकाणी x इथे x ची व्हॅल्यू ठेवली की 50y divided by 100, y equal to 100 divided by 50, y equal to 2, y ची व्हॅल्यू किती आली 2. या पद्धतीने हे डायरेक्ट व्हेरिएशन आणि इन्व्हर्स व्हेरिएशन वरचे एक्झाम्पल आपल्याला सोडवता येतील. फक्त लक्षात काय ठेवायचं आहे, डायरेक्ट व्हेरिएशन असेल तर त्या व्हेरिएबलचा रेशो कॉन्स्टंट असतो, आणि इन्व्हर्सली प्रोपोर्शन असेल तर त्यांचे मल्टिप्लिकेशन कॉन्स्टंट असते. त्यावरून एक व्हेरिएबल दिला असेल तर दुसरा आपल्याला कॅल्क्युलेट करता येतो. या ठिकाणी आपला 36व्या दिवसाचा हा ब्रिज कोर्सचा अभ्यासक्रम संपलेला आहे. वहीमध्ये नोंद करा. ओके, धन्यवाद.